भुसावळ शहरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने शुक्रवारी रोजी नगर परिषद कार्यालयासमोर मटकी फोडून तीव्र आंदोलन करण्यात आले। शहरातील नागरिकांना नियोजनबद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी तत्काळ अधिकृत रोस्टर जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। 2 दिवसापूर्वी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। मात्र आंदोलनाची पूर्वकल्पना असूनही मुख्य अधिकारी किंवा पाणी पुरवठा अभियंता आंदोलनस्थळी अथवा आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहिले नसल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनोने यांनी केला। या प्रकाराचा त्यांनी निषेध व्यक्त केला। रिपब्लिकन सेनेने दिलेल्या निवेदनानुसार गेल्या काही दिवसापासून शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक कुटुंबांना रोजगार सोडून टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली असून नागरिकांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला समोर जावे लागत आहे। दरम्यान हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने तापी व पूर्णा नदीला पूर आला असून शेळगाव बॅरेज पुन्हा पाण्याखाली गेले आहे। त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य जलस्रोत उपलब्ध झाला असून योग्य नियोजन केल्यास पाणी पुरवठा लवकर सुरळीत होऊ शकतो। मात्र प्रशासनाने अद्याप कोणतेही अधिकृत रोस्टर किंवा ठोस नियोजन जाहीर केले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनात तापी नदी पात्रातून भुसावळकरांच्या हक्काचे हजारो लिटर पाणी BN अग्रवाल कंपनीकडून अनधिकृतपणे उपसा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पत्रकारांनी पुराव्यानिशी पर्दाफाश केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले। उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जात असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे खंतही व्यक्त करण्यात आली। नगर परिषद दरवर्षी जळगाव पाटबंधारे विभागाकडे लाखो रुपयांचा जलकर भरत असल्याने शेळगाव बॅरेज मधून पाणी उचलण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचा दावा रिपब्लिकन सेनेने केला आहे। योग्य वेळी तात्पुरता पाईपलाईन उभारून जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी कार्यवाही झाली असती तर शहरावर ही पाणी टंचाई ओढवली नसती असा आरोपही करण्यात आला। जल शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक असलेले आलम, जेली व इतर रसायनांचा साठा संपल्याची माहिती समोर येत असल्याने नागरिकांना गढूळ अस्वच्छ पाणी पुरवठा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत मानवी हक्क असून त्यापासून नागरिकांना वंचित ठेवणे अयोग्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे। रिपब्लिकन सेनेने शहराचा पाणी पुरवठा रोस्टर तत्काळ जाहीर करणे, अमृत योजनेची कामे गतीने पूर्ण करणे, शेळगाव बॅरेज मधून पाणी उचलण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर पूर्ण करणे, जल शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक रसायनाचा पुरेसा साठा उपलब्ध करणे, पाणी प्रश्नावर नगर परिषदेची विशेष सभा बोलवणे आणि नागरिकांना दररोज अधिकृत माहिती देणे अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत। यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनोने, महिला जिल्हाध्यक्षा वंदना सोनोने, वंदना आराख, लीलाधर सपकाळे, देवदत्त मकासरे, मीना भालेराव, उर्मिला तायडे, गणेश जाधव, स्वप्नील सोनोने यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्ता व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। महिनाभरापासून भुसावळ शहरामध्ये पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई भासत आहे। गेले 20 दिवस झाले पाणी नळांना येत नाही आहे आणि जे पाणी येत आहे ते घाण स्वरूपाचं पाणी येत आहे आणि त्यामध्ये जंतू पडलेलं पाणी आणि त्यामध्ये खूप घाण वास येतो असं पाणी नगरपालिका प्रशासन देत आहे। आणि या विरोधामध्ये आम्ही गेल्या 2 दिवसा अगोदर नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो असता नगरपालिका प्रशासनामध्ये कोणी जबाबदार अधिकारी येथे नगरपालिकेमध्ये उपस्थित नाही होता। परंतु माझं असं म्हणणं आहे की नगरपालिका प्रशासन हे अधिकारी आतापर्यंत काय करीत आहे, हे फक्त पुढच्या खुर्च्या उभवण्याचे काम करत आहेत का? नगरपालिकेचा कारभार पूर्ण राम भरोसे चालू आहे आणि आम्ही अशा कारभाराचा इथे निषेध करतो आणि अधिकाऱ्यांना इथे मटके फोडून आम्ही प्रथमदर्शी त्यांना चेतावणी देतो की भुसावळ शहरातील पाण्याची व्यवस्था ज्या पद्धतीने रोस्टर आहे त्या पद्धतीने त्यांनी जाहीर करावं की कोणत्या वार्डामध्ये केव्हा पाणी येईल आणि पाणी रात्री मध्यरात्री न सोडता गरीब आणि गरजू लोकांना सकाळी या दुपारी ज्या पद्धतीने त्यांना वेळ मिळेल त्या पद्धतीने त्यांनी पाणी सोडायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने भुसावळ शहरातील BN अग्रवाल हा व्यापारी
भुसावळ नगरपालिकेचं पाणी चोरत असतो त्याबद्दलही नगरपालिका अधिकारी कोणत्याही पद्धतीने त्यावर जाब विचारत नाही, त्यावर कोणतीही कारवाई करत नाही. यामध्ये काहीतरी आर्थिक घेणं देणं झालेलं आहे असे आम्हाला शंका येते. तरी नगरपालिका प्रशासनाने जागृत राहून भुसावळ शहरामध्ये शुद्ध पाणी पुरवठा कसा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आम्ही हे आता आमचं चेतावणी आंदोलन आहे. यानंतर जर अधिकाऱ्यांनी याबद्दल योग्य ती कारवाई केली नाही तर त्यांना नक्कीच रिपब्लिकन सेना त्यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही. हे शेवटची चेतावणी त्यांना रिपब्लिकन सेना देत आहे. भाऊ, एकीकडे सत्ताधारी म्हणतायत की 80% काम अमृत योजनेचं पूर्ण झालेलं आहे, पाणी पुरवठा सुरळीत आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांची यांची सगळ्यांची कारणं दाखवली जातात. कसं बघता या वक्तव्याकडे आपण? आज भुसावळ शहरामध्ये दुसरा अमृत योजनेचा टप्पा आज चालू झालेला आहे, परंतु ज्या पद्धतीने प्रोग्रेस पाहिजे होता त्या पद्धतीने प्रोग्रेस होताना दिसत नाही. आजही बऱ्याचशा भागामध्ये पाण्याच्या टाक्या या पूर्णपणे तयार झालेल्या नाही आहे. आमच्या भागात तर पाण्याच्या टाक्याचं काम यांनी सुरू केलं, परंतु ते कोणत्या ना कोणतं कारण देऊन यांनी ते बंद पाडलेलं आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने अमृत योजनेचं काम तात्काळ चालू करावे आणि संबंधित जो ठेकेदार असेल त्याला काळ्या यादीमध्ये टाकून नूतन प्रकारे त्यांनी काम चालू केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. चालू आहे, या सुरू झालेलं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की अमृत योजनेच्या पावत्या आम्ही प्रत्येक रहिवाशाने 3,500 हजाराच्या फाडलेल्या आहे. आज 4 वर्ष झाले त्या अमृत योजनेला अजून नळाला पाणी नाही. हा एक विषय अजून एक झालेला आहे. दुसरा, आता जी संतापजनक जनतेमध्ये विषय चाललेला आहे पाण्याचा, सगळ्यात मौल्यवान म्हणजे पाणी. शरीरासाठी सगळ्या वस्तूसाठी पाण्याची गरज आहे जास्त, आणि ते पाणी इतकं घाण येतं की ते पाणी आपण लॅट्रिन बाथरूमला सुद्धा वापरू शकत नाहीये. आणि त्याचे दुष्परिणाम सगळे लहान मुलांवरती, माणसांवरती सगळ्या आजार उत्पन्न होत आहे. तर यासाठी आम्ही रिपब्लिकन सेनेकडनं आज हे मटका फोड आंदोलन जे केलेलं आहे त्याने प्रशासनाने दखल घ्यायची, नाहीतर यापुढे थोड्याच दिवसामध्ये प्रशासनाच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तर जर का जुने पाईपलाईन जर का फुटलेले आहे तर हे दुरुस्त करण्याचं काम कोणाचं आहे? सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना, की रोगराई पसरते आहे, कुठे काय प्रॉब्लेम येतोय, कुठे काय नाही. फक्त सत्ताधारी फक्त सत्तेपुरतेच नाही राहिले पाहिजे ना, प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आवर्जून प्रशासनाला कडून हे कामं करून घ्यायला पाहिजे.